तुमच्या बापांनी इतकं रक्ताचं पाणी केलं हो, या लोकांनी अक्षरशः या माईची वाट लावली हो, इज्जत काढली हो, अक्षरशः एवढून आलो साहेब. ही एक सांगतो, माझ्या बापांनी जे काम केलं आपण सर्वांनी ते काम केलं. आमच्या बापांनी इतकं रक्ताचं पाणी केलं हो, या लोकांनी अक्षरशः या माईची वाट लावली हो, इज्जत काढली हो, अक्षरशः एवढून आलो साहेब. ही एक सांगतो, माझ्या बापांनी जे काम केलं आपण सर्वांनी ते काम केलं. माझा बाप इथे कष्ट करत होता, 2000 साली तो दुसऱ्या कंपनीत गेला. आज माझा बाप सेटल आहे, हे पण चांगलं याच्यावर काम करत होते. पण माझं एकच म्हणणं आहे, किती या लोकांनी केलंय त्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा. माझं एक म्हणणं आहे यांना, तुम्ही अक्षरशः जे बी वॉचमन आता तुम्ही कामाला ठेवले गेले यांच्यावर बी गुन्हे दाखल करा, कारण हे पण तेवढे दोषी आहेत. कारण कारखाना बंद पडल्यानंतर 17 पर्यंत ते तुमच्याकडे होते, 17 नंतर ते कंपनीकडे गेले किंवा कराला नंतर गेले. अक्षरशः इतकी विदारक परिस्थिती साहेब कालची का अक्षरशः मध्ये तणनाशक मारायला माणूस 11 वाजता इन झाला, तो 7:45 वाजेपर्यंत मध्ये होता, तरी गेटवर कोणाला माहित नाही. तुम्ही आता इथं वॉचमन बसलेले, तुम्ही त्यांना विचारा काय परिस्थिती. तर म्हणतो कोण नाही म्हणजे जोमन काकांना आम्ही सांगितलं, जोमन काकांनी ते मध्ये जाऊन बाहेर काढले. म्हटलं 7:45 वाजता कोण तणनाशक मारतं, म्हणजे आम्हाला नाशिकवरून पाठवलेले. मग तुम्ही तणनाशक मारताय का दुसरं काय करताय, कोणी बघितलंय, कोणी आहे तिथं विचारणारा कोणीच नाही. आणि अक्षरशः अशी परिस्थिती आहे का युनियन ही आमची ढाली, त्यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे. पण त्यांनी तयारी ठेवा का साम दाम दंड भेद या लोकांना दिला पाहिजे. कारखाना चालू होणार नाही ही काळ्या दगडावरती सफेद रेषा आहे. तुम्ही किती प्रयत्न करा ही फॅक्टरी चालू होत नाही. किती ज्ञानी माणूस आणा, त्यांनी जर कारखाना चालू केला तर आपण त्याला साथ देऊ. पण ही परिस्थिती अशी आहे की ही बार्डी कारखाना चालू करू शकत नाही. बँकेने इथं विल्हेवाट लावायचं चालू केलेलं आहे. आम्ही स्वतः बँकेत गेलो होतो, युनियन होती, आम्ही होतो, आम्ही डोळ्याची परिस्थिती बघितली. यंदा तो फुकायचा आहे. आता वैध नाही भाडेपाट्याचा करा आणि त्याच्याकरता सामुदायिक त्याला प्रयत्न करायची गरज आहे. आणि तो भाडेपाट्याचा करा 100% अर्थशास्त्रीय दृष्ट्या तो अवैध आहे, तो होणारच नाही. आणि दुसरी गोष्ट अशी त्याच्यात अजून गंमती म्हणजे लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळे काय झालं, ज्या वेळेला ड्रायपोर्टचं प्रपोजल निघालं 2016 साली, त्यावेळेला गडकरी साहेबांनी असा प्रस्ताव मांडला होता. आता आपल्याला थोडा गैरसमज आहे की या जमिनीला 1 कोटी रुपये भाव दिला, 105 एकर जमिनीला 105 कोटी रुपये, तर असं काही नव्हतं. आणि मी देतो थोडे मला माहिती आहे म्हणून सांगतो. त्यावेळेला असा प्रस्ताव गडकरी साहेबांनी ठेवला. 105 हा आकडा आला कसा, तर 105 कोटी रुपये बँकेचं मुद्दल कर्ज आणि त्याच्यावर व्याज. गडकरी साहेबांनी असा प्रस्ताव मांडला तर 105 कोटी रुपये मुद्दल जमिनीची किंमत म्हणून 105 कोटी रुपये घ्यायचे आणि बँकेने इथून सगळं खातं करून निघून जायचं, असा तो प्रस्ताव होता. तो काय कोणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. म्हणजे राजकीय नेत्यांनी दिलं नाही, कामगारांनी दिलं नाही, सगळे जे संबंध होते त्यांनी दिलं नाही. बँकेने त्याचं व्याजही त्याचं आकारलं आणि तो मोठा काढा केला. अजून त्याची गंमत आहे, अजून बँक काय म्हणजे असं काही विषय निघाला का ते म्हणतात अजून आमचं नोटिस इंटरेस्ट, म्हणजे कारखाना जेव्हा चिकोडायसून खाली ताब्यात घेतला त्याच्यानंतर आजपर्यंत व्याज कॅल्क्युलेट करून राहिले आणि त्याला म्हणायचं नोटिस इंटरेस्ट, ते अजून नोटिस इंटरेस्टचा हिशोब चालला आणि त्याच्यामुळे काही फिटायचं तरी असा प्रश्न आहे. तर अशी या भाडेपट्ट्याच्या कराराची ही अशी गंमत आहे. त्याच्यामुळे या कराराच्या बद्दल सुद्धा पुनर्विचार करण्याची गरज आहे. आणि आता ते चित्र असं तयार झालं की 4 वर्ष झाले कारखाना चालत नाही. आज तुम्ही भाडेपट्ट्याचे जर नाशिक जिल्ह्यातील करार पाहिले, वसाका दोनदा भाड्याने दिला तो चालला, मोठमोठ्या लोकांनी घेतला. रानवडची काय परिस्थिती, आपण गेल्या 3-4 वेळा भाड्याने गेला, त्याची काय परिस्थिती ती आपल्याला माहिती. सगळेच भाडेपट्ट्याचे करार पाहिले तर ते थोडे घेतात, त्याच्यात त्यांचेच हाल तयार होतात घेणारे, थोडे सोडून जाईल. पण ते सोडून जाण्याने काय होतं, तुमची कामगारांची किंवा सवतीची आधीची थकबाकी त्याच्यात अधिक भर घालून ते सोडून निघून जातं. आता तसंच झालं सगळीकडं. आणि कामगारी वासाकाला काय झालं की थोडी थकबाकी होती कामगारांची,
50 कोटीचं मटेरियल बाहेर काढून दिलं आपल्याच हरामखोरांनी. काय गरज होती यांना भाग घ्यायची? हरामखोरांनी 50 कोटीचं मटेरियल काढून दिलं, बँका डुबा काढल्या, काही अधिकारी मॅनेज झाले आणि हे मटेरियल बाहेर गेलं. गेटवर एकही रुपयाची नोंद नाही. तिथं जाऊन बघा, आलेला माल गेलेला माल काहीच नाही. अशा पद्धतीमध्ये सर्व काम झालेलं आहे. आणि ह्या गोष्टीसाठी आपल्याला सर्वांना एकत्र राहावं लागेल. यांच्यावर FIR दाखल करावं लागेल. ही गोष्ट लक्षात घ्या खंडू पाटील, हे होणार नाही, हे चालणार नाही. ज्या ज्या लोकांनी इथं हातभार लावला, मटेरियल बाहेर काढून दिले, यांच्यावर FIR दाखल करावं लागेल. हे सुद्धा आपल्याला घ्यावं लागेल. हे केल्याशिवाय पर्याय नाही. बँकेची लढाई चालू आहे. शासकीय काम झालं, गडाख साहेबांनी सर्व सांगितलं. आपलं कामगार उपायुक्ताची ऑर्डर झाली, कलेक्टर साहेबांची ऑर्डर झाली, तहसीलदार साहेबांची ऑर्डर होईल. हायकोर्टामध्ये रीट दाखल केलं. किती वेळा गेलो, किती वेळा आलो, हा भाग वेगळा आहे. परंतु शासकीय लढाई आपली अत्यंत गरजेची आहे आणि याच्यासाठी तुमची सर्वांची साथ पाहिजे. दुसरा मुद्दा असा, बँकेला इथं पाय ठेवून द्यायच्या लायकीची बँक नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. बिडवई साहेबांकडे गेलो, प्रशासक म्हणून त्यांनी काम केलं, गडाख साहेबांनी सांगितलं. त्यानंतर खंडू पाटील वगैरे, पिंपळ ग्रामपंचायत, आम्ही सर्व काही सभासद सर्व गेलो, सर्व प्रश्न विचारले. सर्वांनी, माझी आमदारांचाही फोन झाला. त्या मीटिंग मध्ये त्यांनी असं सांगितलं, कामाला कारखाना हा विकायचाच आहे, एकदम क्लिअर कट सांगितलं. खंडू पाटील बरोबर आहे का नाही? 1 ते 1.5 महिन्यामध्ये, 2 मिनिट, 1 ते 1.5 महिन्यामध्ये हा कारखाना विक्री करायचा आहे. हे बँकेने एकदम क्लिअर कट सांगितलेलं. हे झोपात राहू नका, अजूनही डोळे उघडा. आपण 1 ते 2 महिन्यामध्ये हा कारखाना विकला जाईल असं क्लिअर कट बँकेने सांगितलं. दुसऱ्या बाजूने माजी खासदार हेमंतप्पा गोडसे येते, इथं 2 दिवसात काम चालू करायचं आहे. हा काय प्रकार आहे? काय प्रकार चालू आहे इथं? एक बाजूने कारखाना विक्रीला निघाला, दुसऱ्या बाजूने गोडसे साहेब इथं कारखाना कामकाज चालू करायचंय. आपलेच मित्र तिथे जाऊन सहकार्य करता, व्हॅल्युएशन वाला येतो, त्याला सहकार्य चालू आहे. नेमकं घोडबंगल काय येतं हे लक्षात घ्या. नेमकं घोडबंगल काय हे लक्षात घ्या. एक बाजूने बँक बोलती विकायचा, दुसऱ्या बाजूने खासदार येऊन इथं कारखाना कामकाज चालू करायचं आहे. म्हणजे परत आपलं बे करायचं, राहिलेले मटेरियल वाहून न्यायचं. याच्यात दुसरा काही मार्ग नाही, ही गोष्ट लागते. त्यांना कोणता कारखाना चालू करायचा असेल तर तालुक्यातले आजीबाजी सर्व सभासद, सर्व कामगार बोलवा, निफाडला एक मेळावा बोलवा. ज्या मेळावा तुम्ही सांगा का मी हा कारखाना चालवणार आहे, नसल चालवणार तर एका मिनिटात इथून बाजूला व्हा. अशी काही गोष्ट त्यांनी केली पाहिजे. परंतु 2 जण यायचे, कारखाना गेटवर थांबायचं, चमचे आपले मध्ये जाता, कामकाज करता, मटेरियल काढून देता, असा प्रकार इथं. यांना पायबंद घालण्याची गरज आहे. कोणी असो, तो आपला बाप का जरी असला तरी गेटच्या आत त्याला पाय देऊ नका. ही गोष्ट लक्षात. काही संबंध नाही तुमचा. काय राईट आहे तुमचा? काय दिलं बँकेला, काय दिलं सभासदांना, काय दिलं कारखान्याला, काय दिलं कामगारांना, हा जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. बँकेमध्ये 5 कोटी रुपये भरून कोट्यवधी रुपयाची, याच्यासाठी आपण सर्वांनी हे केलं. जे जे प्रश्न आपले आहेत, आपली न्यायालयाने चालूच आहे. परंतु कामगारांचे 81 कोटी 94 लाख रुपये मिळाल्याशिवाय आपल्याला गप्प बसता येणार नाही. काय जो निर्णय घ्यायचा आहे तो आपल्याला सामुदायिक घ्यायचा आहे. परंतु तुम्हाला मी अजूनही सांगतो, या हरामखोरांना गेटवर मारल्याशिवाय सोडू नका, ही गोष्ट लक्षात. बँकेचा एकही अधिकारी कारखाना गेटवर थांबू द्यायचा नाही. काय व्हायचं ते होत्या, एकदा केसेस होऊ द्या. काही होत नाही, मर्डर करून काही होत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. काही होणार नाही. आपल्या रक्ताचं पाणी करून कारखाना चालवले आणि आपल्या पैशासाठी आपल्याला एखादा हुतत्व जरी झाला तरी चालेल, पण आपले पैसे जिवंत करायला आता दुसरा मार्ग नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. सीताराम पाटील खरं आहे, जवळ तुम्ही थांबणार, किती दिवस थांबणार? तुमचं वेल सेंटर तुमची गोष्ट जाऊ द्या, परंतु सर्वसामान्य जनता कोणाच्या भरोशावर आहे? यांना आपल्या भरोशावर आहे. आणि त्यांनी आजपर्यंत जो विश्वास ठेवला, या विश्वासाला आपल्याकडून तडा नाही गेला पाहिजे, ही गोष्ट देखील आपण लक्षात घ्या. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. म्हणजे 12 कोटी रुपये एवढ्यातच खाल्ले, बाकीचा हिशोब करा कारखान्याचा. हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे.
आणि याच्यावरती सर्व आपल्याकडे नोट आहे, हे सर्व अधिकृत पेपर आहे, याच्यात पाटील साहेब वगैरे सर्व खाते प्रमुख आहेत, हे मटेरियल किती रुपयाचं होतं कसं होतं ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आता मोरे साहेबांनी जे सांगितलं अतिशय मार्मिक आणि योग्य सांगितलं, त्याबद्दल टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. डिसेंबर 22ला ॲग्रीमेंट करून हा कारखाना सुपूर्दनामा करून सदर बँकेने त्यांच्या ताब्यात तिथे विषय महाराष्ट्राच्या प्राप्त करून टाकला. त्याच्यानंतर जे काही ते घडतं ते काही जे करायचं होतं कामगारांच्यासाठी 81 कोटीच्यासाठी मला जे जे करायचं होतं ते त्यांना माहिती काय केलं त्यातही तर बोलण्यासारखं नाही. पण ही प्रक्रिया जेव्हा 1 वर्ष 2 वर्ष पूर्वी करायला पाहिजे तेव्हा काय बावीस होती होत नव्हती. त्याच्यानंतर कशी घडवली तिथं बोलण्यासारखं माहिती आहे, काय केलं हे सांगायला इथं माहिती आहे. आणि ती काय प्रक्रिया चालू आहे, कशी विक्रीची असेल ती सगळ्या वर्षा लेवलला चालू आहे, काहीच नाही. जे जे काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल ती सदैव द्यायला तयार आहे, तुमच्या सगळ्यांच्या बाजूलाच आहे. काही गोष्टी थोडंसं नाही बोलू शकत, थोडंसं समजून घ्या. आणि 81 कोटीच्यासाठी माहिती आणि विक्रीच्या बाबतीत अजूनपर्यंत वरच्या लेवलला बँकेने सांगितलेलं काय कारखाना राखायला तुम्हाला बरोबर. आज त्या वेळेस तुम्हाला हे जे मटेरियल वाहिले सदर पार्टीला हे तुम्ही तिथे झोप घेताय का काय केलं आता बरोबर सदर पार्टीला सुपूर्दनामा केला. सुपूर्दनामा केल्यानंतर मी बँकेने वेगवेगळी पत्र दिलेले आहे या बाबतीत. आता असं चालू आहे की माझी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. मी स्वतः घेतलं जाऊन लावण्याचा प्रयत्न केला, एकट्याला पण लाभ दिलो. माझ्या मागे सांगत सगळ्यांना बऱ्याचशा जणांना बोललो, मला तुम्ही साथ दिलेली. शेवटी पोलीस बंदोबस्त यांना माहिती सगळ्यांना पोलीस बंदोबस्तच बाहेर ठेवलं. शेवटी मी सरकारी यंत्रणेमार्फत नाही करू शकत काही गोष्टी. या कारखान्यासाठी संतोष देशमुख व्हायला तयार नाही. आजही औषधाला लेखी दिलं सगळं दिलं हो आहे हो आमच्याकडे द्या आणि काही गुन्हे दाखल करावे. आपण ऑफिसला जाऊन आपण सर्वांनी आलं पाहिजे, आपल्याबरोबर सभासदांनी पण आलं पाहिजे. आणि ही जी काही प्रक्रिया झालेली आहे काही होऊ घातली, आता हे पूर्ण राज्यामध्ये बघतोय आपण एकदम म्हणजे वरपासून तर खालपर्यंत सर्व लबाडाचं राजकारण चालू आहे. हे तुम्हाला आम्हाला सर्वांना कळतंय. सत्तेचा काय जो मार्च महिना चालू आहे हे त्याचंच प्रतीक आपल्याकडे. त्याचाच ज्वलंत उदाहरण इतकं भ्रष्टाचार करून आपल्या सर्वांच्या रोजीरोटी हिसकावून आपल्याकडच्या सभासदांचा पण फार मोठा इतका लॉस झालेला आहे का ऊस 2-2 वर्ष दुसऱ्या कारखान्याला पैसे देऊन ऊस कसा तोडून द्यायचा ही गंगाकाठच्या लोकांना फार मोठी चिंता आहे त्यांची. आणि तरी आपले सभासद पाहिजे त्या पद्धतीने जागे होत नाही. आपल्या वाड्यामध्ये सभासदांचा सुद्धा सहभाग वाढला पाहिजे असं बीजेपी माझं मत आहे. आणि याला थोडं आपण मोबाईलच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून वारंवार आव्हान करीत आलं पाहिजे सभासदांना. पण तुम्ही पण याच्यामध्ये सामील व्हा, आमच्या बरोबरीने तुम्ही पण सामील व्हा. थोडीफार जिल्ह्यातले आपले तालुक्यातले भरपूर मोठे पुढारी त्यांनी पण जर वेळोवेळी जर मदत केली असती तर आज ही वेळ आली नसती. हा कारखाना या रस्ता गेला नसता. इतर ज्या चोऱ्या झाल्या त्या झाल्या नसत्या. थोडी जागरूकता सभासदांनी दाखवली असती, पुढाऱ्यांनी दाखवली असती तर. आणि बीजी पाटील असेल, गराख साहेब असेल, बागेशकर असेल, यांना पुन्हा सांगतो मी, तुम्ही तुमचे प्रयत्न कायदेशीर बाबी ज्या करता येतील त्या चालू ठेवा. ज्या ज्यावेळी आमची गरज पडेल त्यावेळी आम्हाला बोलवा, सभासदांना बोलवा. कामगार एकजुटीचा आवाज कमी पडला. कामगार एकजुटीचा, कामगार